स्नेह स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांनी हा थंबनेल बघितलेला असेल की विद्यार्थ्यांनो मोफत शिक्षण मोफत शिका. कॉलेजने तुमच्याकडून जर फीस घेतली असेल तर तुम्ही ते परत मिळवा. त्याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी बघणार आहोत. हा जो फोटो दिसताय या फोटोच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल की या मुलीकडे हा एक चेक दिसताय. हा चेक नेमकं काय असणार आहे, ही मुलगी कोण आहे, या माध्यमातून आपल्या सर्वांना विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यावसायिक शिक्षण करत असाल किंवा अव्यावसायिक शिक्षण घेत असेल तर शासनाच्या माध्यमातून जे काही कॉलेजांना स्कॉलरशिप आपल्या माध्यमातून दिले जाते आणि वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून मग SC असेल, ST असेल, OBC विद्यार्थी असेल, या सर्व विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिप होल्डर जरी विद्यार्थी असेल तरी त्या विद्यार्थ्यांकडून लूट केली जात आहे. कारण कॉलेज हे सध्या धंदा म्हणून आपल्या माध्यमातून चालवले जात आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे. वेगवेगळी राजकारणी लोक वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून ही कॉलेज चालवली जाते. त्याचा मागचा एकच उद्देश म्हणजे कोणता, नफा कमवणं. आणि नफा कोणाकडनं तर SC, ST, OBC जे काही बहुजन वर्गातील विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांकडनं नफा कमवला जातो. मात्र आपण झोपलेले आहोत, आपले डोळे अजूनही आपण उघडलेले नाही आहेत, आपण जागरूक नाहीत. का तर आपल्याला शासन निर्णय माहित नाही, कॉलेजला कोणत्या गोष्टी मागायच्या याबद्दलच आपल्याला काहीच गोष्टी माहित नाही. म्हणून ते फ्रीशिपचं GR काय आहे, मग हा चेक तिला कसा मिळाला, त्या सर्व बाबी या ठिकाणी आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण बघणार, माझ्या चॅनलला जर आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यासारखे अपडेट सोबतच हे जे मिळवून देण्याची जबाबदारी, तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो. सोबतच नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा हे काम करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता. वेगवेगळ्या ग्रुपला जे काही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्यावरती सुद्धा जॉईन आहे. तर बघू आपण नेमकं फ्रीशिपचं GR काय आहे. शासनानं जे काही SC आणि ST जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याला कोणत्या पद्धतीनं 100% स्कॉलरशिप दिलेली आहे आणि कॉलेज का मागतात, कॉलेजकडे का कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे ते आपण या ठिकाणी बघतो आहे. संपूर्ण विद्यार्थ्यांनी, पालक असेल, कर्मचारी असेल, ज्यांना याबद्दल जागरूकता नाही, माहिती नाही, त्यांनी सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता बघा. या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की फ्रीशिपचा GR काय आहे शासनाच्या माध्यमातून, तो आपण या ठिकाणी पहिल्यांदा GR बघून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो बघा, अनुसूचित जाती आधी ही जी माहिती आहे ही माहिती अनुसूचित जातीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता आपण पहिल्यांदा करतो आणि त्यानंतर बाकी इतर वर्गातील विद्यार्थ्यांकरिता आपण ते सांगणार आहोत. बघा, अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना शिक्षण व परीक्षा शुल्क म्हणजे फ्रीशिप योजना कार्यपद्धती महाराष्ट्र शासनाचा हा 17 जानेवारी 2022 हा GR आहे. आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय काढलेला होता. नंतर दुसरा शासन निर्णय आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. यात आपण बघणार आहोत की नेमकं काय काय गोष्टी आपल्याला करता येणार आहे आणि कॉलेज काय करत आहे. बघा, या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. अनुसूचित जमातीच्या उच्च शिक्षण घेणे सोपे व्हावे याकरिता स्तरावरील मान्यताप्राप्त सर्व स्तरावरील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे वय व उत्पन्न विचारात न घेता विद्यार्थ्यांच्या शासन, विद्यापीठ, शिक्षण शुल्क प्राधिकरण म्हणजे कृषी विद्यापीठ व इतर संबंधित शुल्क प्राधिकरण यांनी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे शिक्षण शुल्क शिक्षण संस्थेला प्रदान करण्याबाबतची ही योजना आहे. बघा, कोणाकोणाला हे शिक्षण शुल्क प्रदान करण्याबाबतचं आहे तर यात FRA हे शिक्षण शुल्क प्राधिकरण, नंतर विद्यापीठ, बरोबर, नंतर कृषी विद्यापीठ आणि इतर संबंधित शुल्क प्राधिकरण या सर्वांकरिता फ्रीशिप जी काही आहे ती प्रदान शिक्षण संस्थेला प्रदान कोण करेल तर शासन प्रदान करेल. कोणाच्या वतीनं, तुमच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं हे शासन प्रदान करणार आहे. आता या ठिकाणी आपण मुद्दे आपण पुढे घेऊ आणि त्यानुसार आपण या ठिकाणी बघणार आहोत की तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं सध्या चाललं काय आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यात अट दिलेली आहेत आणि यात विविध जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुमच्याकडून जे काही गोष्टी होत आहेत त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. बघा, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोपे व्हावे याकरिता या ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्या आपण या पॉइंट मध्ये आपण बघितलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघू शिक्षण शुल्क महाविद्यालयासाठी. बघा, अर्जदारांची पात्रता व महाविद्यालयाची अटी. शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदान आहे. पहा, शिक्षण शुल्क म्हणजे काय तर ट्युशन फीज, जे ट्युशन फीज तुमच्याकडनं घेतली जाते ती ट्युशन फीज असते. नंतर दुसरी जी आहे परीक्षा शुल्क म्हणजे एक्झाम फीज. म्हणजे काय, एक्झाम फीज. या योजनेअंतर्गत लाभ अनुसूचित जमातीचे विद्यार्थी म्हणजे कोण, ST विद्यार्थी, SC आणि ST विद्यार्थ्याचं सेमच हे असणार आहे. जमातीच्या पात्रता, महाविद्यालयाची पात्रता, अटी शर्ती
खालीलप्रमाणे आहेत. पहा, प्रवेशित आहे, एसटी विद्यार्थी प्रवेशित असते, डोमेसाईल सर्टिफिकेट असते, तो राज्याचा रहिवासी असतो, एकाच पालकाच्या मुलांना या सर्व गोष्टी मिळणार आहे. नंतर 2.5 लाख रुपये उत्पन्न, जर जास्त जर असेल तर त्यांना काय मिळणार नाही, पहा जास्त जर असेल शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, फ्रीशिप साठी पात्र ठरतील. बरोबर. त्याचप्रमाणे जर पालकाचे उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी जर असेल तर त्या विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक काय मिळेल, शिष्यवृत्ती मिळेल. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. एसटी जर विद्यार्थी असेल 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तो फ्रीशिप साठी पात्र असेल, आणि 2.5 लाखापेक्षा कमी जर असेल तर तो पोस्ट मॅट्रिक जे काही स्कॉलरशिप आहे ते त्याला मिळणार आहे. त्यानंतर बघू पुढे काय आहे. पुढे काय आहे बघा. पुढे महत्वाचा मुद्दा आहे. 9 नंबरचा मुद्दा कुठे आहे, हा बघा, 9 नंबरचा मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. शासन, विद्यापीठ व मान्यता प्राप्त अनुदानित, विना अनुदानित, खाजगी, कनिष्ठ, वरिष्ठ, अव्यावसायिक अभ्यासक्रम चालवणारे महाविद्यालय तसेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजे पीपीपी योजनेअंतर्गत येणारी महाविद्यालय संस्था या योजनेअंतर्गत फ्रीशिपचा लाभ मिळवण्यासाठी पात्र असतील. बघा, आता हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे 9 नंबरचा. काय म्हणताय, शासन व विद्यापीठ आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ. पहा, शासन सरकारी, नंतर मान्यताप्राप्त विद्यापीठ म्हणजे सर्वच मान्यताप्राप्त विद्यापीठ आहेत. काही ज्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे त्यांच्यासाठी या लागू नाही. काय म्हणत आहे पुढे, अनुदानित म्हणजे 100% अनुदानित ज्या शाळा आहेत त्या, नंतर विना अनुदानित म्हणजे अजिबात त्यांना अनुदान मिळत नाही परंतु विना अनुदानित अशा, नंतर खाजगी, कनिष्ठ, वरिष्ठ, अव्यावसायिक अभ्यासक्रम असणारे चालवणारे महाविद्यालय या सर्वांसाठी हा काय आहे, फ्रीशिपचा फॉर्म भरता येते आणि फ्रीशिप लागू आहे. कोणासाठी, एसटी विद्यार्थ्यांसाठी. पण तुम्हा सर्वांना काय करते कॉलेजवाले, जे बीएड वाले असतील, कोणते कॉलेजवाले, बीएड, बरोबर आहे, बी, नंतर तुमच्या नंतर एमबीए, एलएलबी, हे जे काही असे खूप सारे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस वाले सर्वच कॉलेजवाले काय म्हणतात तुम्हाला, आमचं कॉलेज प्रायव्हेट आहे, आमचं कॉलेज प्रायव्हेट आहे तर आम्ही प्रायव्हेट कॉलेज चालवू कसं, बरोबर आहे, आम्हाला काहीच मिळत नाही, आमच्या शिक्षकांची पगार कशी द्यायची. तर विद्यार्थी मित्रांनो, हा त्यांचा प्रश्न आहे, तुमचा नाही. तुम्ही 100% स्कॉलरशिप होल्डर आहात, तुम्ही एसटी पात्र आहात, यात डायरेक्ट म्हणलेला आहे. शासनाच्या अधीन राहून विद्यापीठ कोणते, शासन मान्य, नंतर अनुदानित असेल ज्याला 100% ग्रँट दिली जात असते शासनाच्या माध्यमातून तेही चालतं, नंतर विना अनुदानित म्हणजे तुम्हाला नाही देत सरकार तरी चालतं, नंतर खाजगी, तुमचं प्रायव्हेट जरी कॉलेज असेल तरी सुद्धा आम्ही एसटी विद्यार्थी आहोत, आमच्या माध्यमातून तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरता म्हणजे तुम्ही फ्रीशिप पात्र आहात. तुम्हाला ती स्कॉलरशिप तुमच्याकडून एकही रुपया फीस घेतली जाणार नाही, आकारली जाणार नाही, या ठिकाणी स्पष्ट उल्लेख होत आहे. म्हणून तुम्ही जरी विद्यार्थी मित्रांनो प्रायव्हेट कॉलेजमध्ये असेल तरी तुम्ही त्यासाठी लागू असणार आहे. तुम्हाला तुमच्याकडून एकही रुपया फीस कॉलेजने घेतली नाही पाहिजे असं या ठिकाणी डायरेक्ट त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला महाविद्यालय तसेच उपक्रमात अभ्यासक्रमात शासनाची व संबंधित विद्यापीठाची व बोर्डाची मान्यता असणे आवश्यक आहे. पहा, विद्यार्थ्याने एखाद्या कॉलेजला प्रवेश घेतला, तुम्हाला काय म्हणतात ते की आमच्या इथं कम्प्युटर आहे, 12वीला कम्प्युटरचा काय कोर्स आहे, पण त्याची मान्यता जी आहे ती विद्यापीठाकडून घेतली आहे का, बोर्डाकडून घेतली आहे का, ते बोर्डाकडून आणि याच्याकडून मान्यता घेत नाहीत, मात्र तुमच्याकडून त्या कम्प्युटरचे 8,000 रुपये मागतात, ब्रँचचे 8,000 रुपये. हा एसटी जरी असेल तरी तुमच्याकडून घेतात, कारण ते म्हणतात की आमच्याकडे त्याची मान्यता नाही. पण ही जी मान्यता आहे ही विद्यार्थ्यांची फसवणूक असते. जर तुम्हाला जर त्यांनी म्हटलं आदिवासी डिपार्टमेंटच्या माध्यमातून की हा कोर्स आम्ही 8,000 रुपयाचे भरले, तर विद्यार्थी मित्रांनो त्याचे सुद्धा पैसे तुम्हाला परत मिळते, त्याचे सुद्धा तुम्हाला पैसे भरावा लागत नाही. पण कॉलेज मात्र जाणीवपूर्वक ती काय करतात, तुम्हाला फसवण्यासाठी काम करत असतात. म्हणून जी मान्यता नसताना सुद्धा तुमच्याकडे काय करतात, ते जे कोर्सेस आहेत ते जास्तचे कोर्सेस त्या ठिकाणी काय करतात, आकारतात आणि या सर्व गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना फसवणूक करतात. पहा, विद्यार्थ्यांना कोणत्या कोर्सेससाठी किंवा कोणत्या कोर्ससाठी किती पैसे आकारले जातात हे सर्व गोष्टी कोण करायला पाहिजे, प्राचार्यांनी करायला पाहिजे. विद्यार्थ्यांचे महाडीबीटी संगणक आज्ञावलीवर आवेदन पत्र विहित नमुन्यात भरून घेण्याची संपूर्ण जबाबदारी कोणाची असेल, महाविद्यालयाची असेल. पहा, तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी कोणाची असेल, फ्रीशिपचे फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी कोणाची असेल, प्राचार्याची राहील, अशी या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. नंतर
पुढे बघू पहा. महत्वाचे मुद्दे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी फ्री शिपच्या फॉर्मच्या संदर्भातील. बघा हा महत्वाचा मुद्दा आहे. शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, शुल्काची उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयात दरवर्षी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे सादर करावे. एटीसी ऑफिसकडे पीओने या सर्व गोष्टी करायला पाहिजे. संपूर्ण गोष्टी करण्याचे अधिकार जर आहे तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्हाला तुमच्या पीओ ऑफिसकडे जाऊन या कॉलेज संदर्भात कारवाई करण्याचा अधिकार तुम्हा सर्वांना आहे. बघा महाविद्यालयाची चौकशी करण्याचे सुद्धा अधिकार कोणाकडे आहे? प्रकल्प अधिकारी आणि यांच्याकडे आहे. या ठिकाणी डायरेक्ट त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख होत आहे. बरोबर. पुढे बघा पुढचा महत्वाचे मुद्दे आहेत. त्या फ्री शिपच्या संदर्भातील आहे. पहा शिक्षण शुल्काच्या संदर्भातील आहे भत्ते आणि यापूर्वीचे मुद्दा महत्वाचा. कोणत्या गोष्टी आपल्या त्या स्लिपवरती असायला पाहिजे जे तुमचे ऍडमिशन ची स्लिप जी दिली जाते त्यामध्ये 16 पद्धतीचे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सदर योजनेअंतर्गत लाभ महाडीबीटी प्रणालीद्वारे अद्यायगीसाठी इतर शुल्काच्या 16 हे जे काही पॉइंट आहेत 16 बाबी या ठिकाणी असणं गरजेचे आहेत. प्रवेश फी त्या ठिकाणी विना अनुदानित अनुदानित कॉलेज असेल विना अनुदानित असेल तरी सुद्धा त्यांना या ठिकाणी आपल्या फ्री शिपच्या माध्यमातून मायनस होत आहे. प्रयोगशाळा, ग्रंथालय, जिमखाना, विविध गुणदर्शन, नंतर मासिक मॅनेज शुल्क महाविद्यालय मासिक मॅगझिनचे जे असेल ते सुद्धा, संगणक प्रशिक्षण शुल्क, नंतर नोंदणी शुल्क, नंतर विद्यापीठ विकास निधी, नंतर विद्यापीठ क्रीडा निधी, विद्यापीठ अश्वमेध निधी, विद्यापीठ वैद्यकीय मदत निधी, विद्यापीठ विद्यार्थी सहाय्य निधी, नंतर 14 विद्यापीठ विद्यार्थी विमा निधी, युथ फेस्टिवल निधी आणि विद्यार्थी ओळखपत्र शुल्क. एवढ्या 16 प्रकारच्या या गोष्टी त्या ठिकाणी आपल्या वतीनं शासन कॉलेजला देत असते. परंतु कॉलेज आपल्याकडून फसवणूक करते हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्या कॉलेजचे जे काही स्लिप तुम्हाला दिली जाते हे 16 कंटेंट त्या ठिकाणी नसतात. असले तरी त्याची फीस त्या ठिकाणी नसते. तुमच्या कॉलेजच्या फक्त एकाच कॉलम मध्ये ट्युशन फीच्या समोर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना 8,000, 10,000, 20,000 अशा पद्धतीने शुल्क देऊन तुम्हाला डुप्लिकेट स्लिप दिली जाते. आणि याच स्लिपला चॅलेंज करून आपण त्या मुलीला आतापर्यंत आपण या माध्यमातून 1 कोटी रुपये आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे वाचवलेले आहे. आपण आजही झोपलेले जर असाल तर जागे व्हा. तुमच्या कॉलेजने जर तुम्हाला फसवलं असेल तर या माध्यमातून तुमच्या कॉलेजकडून तुम्ही तुमची भरलेली फीस परत मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडून कोणती फीज वसुली केली जाते मी तुम्हाला सांगतो 100%. बरं कॉलेज प्रवेश फी जे ऍडमिशन फीज तुम्ही घेता अनुदानित असेल तरी शासन देतं आणि विना अनुदानित असेल तरी शासन देतं. तुमच्याकडून लॅब फी बीएससी चे विद्यार्थी सांगतोय तुम्हाला इतर जे काही विद्यार्थी जे असतील बीएससी नर्सिंगचे लॅब फीज तुमच्याकडून बघा प्रयोगशाळा शुल्क तुमच्याकडून आकारले जाते पण इथं प्रयोगशाळा शुल्क मात्र त्या फीस याच्यात दिले जाते. संगणकची लॅब फीज असेल विविध उपक्रम बघा उपक्रम शुल्क विविध गुणदर्शन शुल्क हे सुद्धा तुम्ही भरता परंतु हे मात्र कोण देते? शासन देत असते. तुमच्या शाळेत मॅगझिन येत असेल त्या मॅगझिनचे शुल्क सुद्धा कोण देते? तर शासन देते. क्रीडा निधी सुद्धा शासन देते. विद्यापीठ अश्वमेधचा काही असेल ते सुद्धा, तुमची वैद्यकीय मदत, तुमचा विकास निधी जे काही असेल ते सर्व, तुमच्या ओळखपत्राचे पैसे सुद्धा कोण देते? तर शासन देतं. आणि या माध्यमातून एवढे विद्यार्थी सहायता निधी सुद्धा अशा पद्धतीचे हे 16 जे पॉइंट आहेत ह्या सर्व ज्या गोष्टी फ्रीशिपच्या माध्यमातून शासन देत असतं स्कॉलरशिपच्या माध्यमातून. परंतु आपण मात्र ऍडमिशन फीज म्हणून कॉलेजला 8,000, 10,000, 15,000 जेवढी फीज मागतात तेवढे आपण देत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आता तरी जागे व्हा. हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय कोणी काढलेला आहे? महाराष्ट्र शासनाने काढला आहे. पण आपण झोपेल असल्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुमची लूट शासनाच्या माध्यमातून कायमस्वरूपी केली जात आहे आणि आपल्याकडून लाखो रुपये कॉलेज लुटल्या जात आहे हे आपल्याला दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट म्हटलेलं आहे बघा महत्वाचा मुद्दा बघा. त्या 16 शुल्क इतर शुल्काचे समाविष्ट 16 बाबीपैकी एखाद्या बाबीचे शुल्क अवास्तव असल्याचे तसेच सदर शुल्कात सक्षम प्राधिकारी यांची मान्यता नसल्याचे
निदर्शनास आल्यास त्याद्वारे शासनाचे आर्थिक नुकसान झाल्यास त्यासाठी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येऊन शासनाची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल त्याच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल. संबंधित प्रशासकीय विभागाची सूचना संबंधित निर्गमित करण्यात येईल. पहा, कॉलेज काय करते, या व्यतिरिक्त सोडायच्या व्यतिरिक्त तुमच्याकडून फीज आकारते, टूरचे पैसे आकारते, तुम्हाला एखादा शिबिर असेल त्या शिबिराचे पैसे आकारते आणि एखाद्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही लिहून मागितलं हे पैसे कसे होते ते तुम्हाला लिहून देत नाही. कारण जर तुम्ही लिहून दिलं तर त्या ठिकाणी डायरेक्ट म्हटलेलं आहे की विभागांना आवश्यक सूचना संबंधित निर्भय कारवाई कोणावर होईल, प्राचार्याविरुद्ध फसवणूक केली म्हणून जादाची फीज आकारली म्हणून ज्या वेळेला या कॉलेज फीस ठरवली जाते, ही फीस कशा माध्यमातून ठरवली जाते, तर FRA माध्यमातून ही ठरवली जाते. एका विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यापीठाचा कोर्स असेल तर ठरवली जाते. तर FRA काय करते, फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी म्हणजे शुल्क नियामक प्राधिकरण हे शुल्क ठरवून देते. त्या शुल्काच्या व्यतिरिक्त जरी 1 रुपया जर तुमच्याकडून आकारला जात असेल तरी विद्यार्थी मित्रांनो ते कॉलेज फीज तुमच्याकडून लूट करत आहे हे या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. म्हणून या शासनाच्या निर्णयाच्या माध्यमातूनच आपण या मुलीला मात्र ते 51,000 रुपये आपण त्या विद्यार्थ्यांची परत मिळवले आणि ती विद्यार्थी BEd ची विद्यार्थी होती, नागपूरमधील अरुण जोशी कॉलेजची विद्यार्थी होती, ज्या माध्यमातून अरुण जोशी कॉलेजला झुकावं लागलं आणि त्या विद्यार्थिनीला 51,000 रुपयाचे चेक 2 चेक मात्र त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने हे जे शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांची फीज लूट जी आहे ती लूटमार आपल्या विद्यार्थ्यांना काय करावं लागेल, थांबवावं लागेल आणि त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांची जी काही पैशासाठी विद्यार्थी वंचित राहत आहे ते वंचित राहण्याचं प्रमाण जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो कमी झालं पाहिजे. कारण आपला आदिवासी विद्यार्थी हा शिकलेला पाहिजे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आदिवासी विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आजही तडपावं लागत आहे. या माध्यमातून बघा हे जी विद्यार्थिनी तुम्हाला दिसत आहे, या विद्यार्थिनी तुम्हाला दिसत आहे बघा, हे विद्यार्थिनीचं नाव आहे दीपाली नन्नावरे, ही चिमूर तालुक्यातील आहे. या विद्यार्थिनीला अरुण जोशी कॉलेज ऑफ एज्युकेशन हनुमाननगर नागपूर या कॉलेजमध्ये ही 22-24च्या सत्रामध्ये ही विद्यार्थी जिचं पासआउट झालं, परंतु हिला पैसे कधी मिळाले तर 2025ला हिला पैसे मिळाले. बघा 2025चा हा चेक आहे आणि हा म्हणजे शेवटच्या महिन्यातला हे चेक आहे. म्हणजे आता जो आहे डिसेंबर महिना गेला त्या डिसेंबर महिन्यामध्ये या मुलीला चेक देण्यात, हा एक 9,000चा चेक शासनाच्या माध्यमातून म्हणजे कॉलेजच्या माध्यमातून देण्यात आला आणि दुसरा हा 34,000च्या माध्यमातून हा चेक देण्यात आलेला विद्यार्थी मित्रांनो हे बघा 2025 मध्ये. अशा पद्धतीनं दीपाली बी नन्नावरे या मुलीला या माध्यमातून फीज काय झाली, परत मिळालेली आहे. आपण सुद्धा जर फीज भरलेली असेल तर आपण सुद्धा या माध्यमातून आपली फीज विद्यार्थी मित्रांनो परत मिळवू शकता. आपले जे एसटी विद्यार्थी आहेत त्या सर्व एसटी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुमची लूट संपूर्ण महाराष्ट्र विद्यार्थ्यांना होत जर असेल तर आवर्जून तुम्ही या सर्व गोष्टी जॉब विचारणं गरजेचं आहे. PO ऑफिसला जॉब विचारणं. जर तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल, मदत पाहिजे असेल तर आम्ही तत्पर आहोत या सर्व आपल्यासाठी मदत करण्यासाठी. कारण विद्यार्थी मदत हे आमचं कर्तव्य आहे. या माध्यमातून नेचर फाउंडेशनने आजपर्यंत विद्यार्थ्यांचे 1 कोटी रुपये वाचवलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा तुम्ही जर भरलेली शुल्क असेल तर नक्कीच वाचवा आणि याच माध्यमातून नागपूरमध्ये जे काही विद्यार्थी प्रवेश घेत असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रात BEdचा यावेळेला प्रवेश घेणार आहे तर त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा, शेअर करा की मोफत कसं काय शिक्षण होत नाही. यासाठी आम्ही 100% प्रयत्न करताय. जागरूकता करणं आपण सुद्धा यासाठी प्रयत्नशील राहा. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.